गंगा गंगा इति ब्रूयात् योजनानां शतैरपि. शेकडो योजना लांब जरी गंगा गंगा म्हटलं तरी मनुष्य सर्व पापातून मुक्त होतो. जगन्नाथ पंडित यांनी लिहिलेल्या गंगाधरीचा पहिला श्लोक काल सांगितला. समृद्धं सौभाग्यं सकलवसुधाया किमपि तन् महैश्वर्यं लीला जनितजगतखण्डपरशो श्रुतीनां वैचित्र्य श्रुतीनां सर्वस्वं सुकृतमथमूर्तं सुमनसां सुधासोदर्यन्ते सलिलमशिवन्न शमयतु. हे गंगे, जगाचं समृद्ध सौभाग्य तू आहेस. शंकराचं महान ऐश्वर्य तू आहेस. वेदाचं सर्वस्व आणि चांगल्या मनाच्या लोकांचं पुण्य, अमृताचं भावंड तू आहेस असं पहिल्या श्लोकामध्ये म्हणतात. दुसऱ्या श्लोकामध्ये जगन्नाथ पंडित म्हणतात, दरिद्राणां दैन्यं दुरितमथ दुर्वासनहृदां द्रुतं दूरीकुर्वन् सकृदपि गतो दृष्टिसरणिम् अपिद्रागा विद्या द्रुमदलनदीक्षाद्गुरुरिह प्रवाहस्ते वारां श्रियमयमपारान्दिशतु नः. हे गंगे, अयंते वारां प्रवाह हा तुझा जलप्रवाह. सकृतबी एकदा जरी दृष्टिसरणीम उपगतः दृष्टीला पडला. गंगेचा प्रवाह एकदा जरी दृष्टीला पडला तरी काय काय नष्ट होतं. दरिद्राणां दैन्यम, दरिद्री लोकांचं दैन्य नष्ट होतं नुसती गंगा बघितल्यावर. दुर्वासन हृदाम दुरिदम, ज्यांच्या हृदयामध्ये दुर्वासना आहे त्यांचं पाप नष्ट होतं. द्राट म्हणजे ताबडतोब. अविद्या द्रुम दुलन दीक्षा गुरुरिह. अविद्या द्रुम, द्रुम म्हणजे झाड, अविद्येचा वृक्ष, त्याचा नाश करण्यामध्ये दीक्षा देणारा गुरु असलेला तुझा जलप्रवाह आहे. म्हणजे अज्ञानही दूर करतं, पापही दूर करतं, दारिद्र्यही दूर करतं, अज्ञानही दूर करतं. तो तुझा प्रवाह नहा म्हणजे आम्हाला अपाराम श्रियम दिशत, अपार संपत्ती देवो. आपण म्हणतात, हे गंगे भागीरथी, तुझ्या प्रवाहाचा महिमा किती वर्णन करू. तुझं रूप सहज जरी पुढं आलं तरी तेवढ्या पुण्याईनं करंट्याचे केवलवाणे दैन्य नष्ट होतं. ज्यांच्या हृदयामध्ये कुवासना उत्तप्रोत भरल्या आहेत त्या नष्ट होतात. दुर्जनांचं सगळं दैन्य नष्ट होतं. एकदा जरी तुझ्या प्रवाहाचं नुसतं दर्शन झालं तरी एवढं घडतं. इतका तुझा महिमा हे देवी गंगे अद्भुत आहे. अनिवार पसरलेला जो अविद्येचा मोठा वृक्ष आहे, ज्यामध्ये घोर अज्ञानामध्ये जीव गुंतून राहतो, अशा भववृक्षाचे छेदन करावे याचं शिक्षण देणारा गुरु जर कोण असेल तर गंगे तू आहेस. गंगेच्या प्रवाहाचं सामर्थ्य काय आहे ते जगन्नाथ पंडितांनी या श्लोकामध्ये सांगितलेलं आहे. विशेष म्हणजे अज्ञान, दैन्य आणि हृदयातील पाप हे गंगेचा प्रवाह नुसता पाहिला तरी सुद्धा नष्ट होतो. देवाला जरी नुसतं पाहिलं
तरी माणसाला सुख प्राप्त होते. रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजणे. नुसतं पांडुरंगा तुझं रूप जरी पाहिलं तरी सुख ओतप्रोत भरून अंतःकरणामधून वाहतं. तसं गंगेला नुसतं जरी पाहिलं तरीसुद्धा हृदयामधल्या या सगळ्या वासना नष्ट होतात. माणसं अज्ञानाने आंधळे झालेली आहेत. डोळ्याने दिसते. गुरु अज्ञानाचा नाश करतो तशी गंगाही अज्ञानाचा नाश करते. गुरुचं वर्णन करताना असं म्हटलंय, अज्ञानतिमिरांधस्य ज्ञानांजन शलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्री गुरवे नमः. गुरु काय करतो? अज्ञानतिमिर, अज्ञानाच्या अंधाराने आंधळे झालेले जे लोक आहेत त्यांच्या डोळ्यामध्ये ज्ञानाची शलाका म्हणजे काडीनं काजळ घालतात ना, काडीनं ज्ञानाचं अंजन घालतो डोळ्यात, ज्ञानांजन, आणि त्याचे डोळे उघडतो. त्या गुरुला नमस्कार असो. गंगे, तू सुद्धा अशा प्रकारची गुरु आहेस. गुरु जगन्नाथ पंडित तुमचे गुरु आहेस. गुरु कोणाला म्हणतात? जो अज्ञान दूर करतो तो गुरु. शाळेमध्ये जो शिक्षण देतो तो शिक्षक आहे, प्राध्यापक आहे, तो गुरु नाही. गुरु तुम्हाला संसारातून पैलतीराला नेतो, परमेश्वराचं दर्शन घडवतो, त्याला गुरु म्हणतात. गंगा हिमालयातून भारतामध्ये आली म्हणून भारत सुजलाम सुफलाम झाला. गंगा वजा करा काय होईल? निम्मा उत्तर भारत हा उजाड होऊन जाईल. त्या सुजलाम सुफलाम मलयज शीतलाम हे जे वर्णन आहे ते गंगेमुळे आहे. तिच्या काठावरचे प्रदेश सुखी झाले. धान्य, झाडे, वने, अमर्याद संपत्ती गंगेमुळे निर्माण झाली. गंगा ही वैभवाची, समृद्धीची देवता आहे. म्हणून त्या गंगेने आम्हाला अपाराम श्रेयम दिशतू, अपार संपत्ती देवो, अशी गंगेला प्रार्थना आहे. उदंचन मार्तंड स्फुटकपट हे रंभ जननी कटाक्ष व्याक्षेप क्षणजनित संक्षोभ निवहा भवन्तु त्वंगन्तो हर्षिरसि गंगातनुभुवा तरंगा प्रोत्तुंगा दुरित भवभंगाय भवताम. उदंचन उगवणारा, मार्तंड सूर्य, स्फुट कपट म्हणजे कपट प्रगत झालेली, हेरंब जननी, हेरंब म्हणजे गणपती, गणपतीची माता म्हणजे कोण? पार्वती. कटाक्ष तिनं नजर टाकली, व्याक्षेप म्हणजे फेकली. पार्वतीनं आपल्या नवऱ्याच्या डोक्यावर कोण बाई बसली? ही गंगा. म्हणून तिच्याकडे नजर फेकली. कटाक्ष व्याक्षेप, कटाक्ष फेकला. आणि काय झालं? क्षणजनित संक्षोभ निवहा, एका क्षणात क्षोभ निर्माण झाल्यामुळे त्यात लाटा उसळायला लागल्या. तिलाही राग आला. पार्वतीनं अशा नजरेनं गंगेकडे बघितलं की गंगेच्या अंतःकरणामध्ये पुन्हा त्या लाटा उचलायला लागल्या. पाणी क्षोभाने निर्माण झालेल्या उचंबळणाऱ्या ज्या लाटा आहेत त्या आमचं कल्याण करू. भवन्तु त्वंगन्तो, त्वंगन्तो तू गेल्यावर, हरशिरसी शंकराच्या डोक्यावर, गंगा तनुभुवा गंगेच्या शरीरातून निर्माण झालेले तरंग. कसे तरंग उभा राहिले? लाटा कशा उसळायला लागल्या? प्रोत्तुंगा, उंच उंच लाटा उसळायला लागल्या. त्या लाटा भवतः आपल्या दुरित भवभंगाय, दुरित म्हणजे पाप, भव म्हणजे संसार, संसारातलं आमचं जे पाप आहे त्या दूर करा. काय झालं? गंगे, तुझ्या थोरवीमुळे शिवाने तुला मस्तकी धारण केलं हे खरं आहे.
पण गंगेला पार्वतीला सहन नाही झालं ना. आपल्या नवऱ्याच्या डोक्यावर दुसरी बाई बसलेली आहे, हे कोणत्या बायकोला सहन होईल? मी अर्धांगिनी असून, पार्वती म्हणते, मी मांडीवर आणि माझी सवड डोक्यावर. हे कपट पार्वतीला कळल्यामुळं तिला मत्सर वाटायला आला. ती पेटली आणि उदंजन्मार्थ उगवलेल्या सूर्याप्रमाणे तिचे डोळे लाल भडक झाले. कुठं कपट आहे याला पाहिजे ना, डोळे लाल भडक झाले. आणि ती पार्वती हे गंगे तुझ्याकडे मत्सराने रागाने पाहू लागली. पार्वतीचा संताप बघून तुझा थरकाप झाला, तुझं जल उसळायला लागलं. शिवाच्या मस्तकावर प्रत्यक्ष तू नांदत असून तुझ्या त्या डोक्यावर उंच उंच लाटा खळखळतात, त्याचे तरंग तुझ्या अंगाला शोभवणाऱ्या ते तरंग पार्वतीच्या अंगावर पडले आणि ती बिंदू शोभायला लागले अंगावर. ते तरंग आमच्या पापाचा नाश करू. गंगेला पार्वतीची सवत मानून त्याचा वापर कौशल्याने कवीनं या ठिकाणी केलेला आहे. याला म्हणतात कल्पना चमत्कृती. हा काव्याचा गुण आहे, कल्पना चमत्कृती. यामध्ये अनुप्राससुद्धा सुंदर आहे. हे शिवपार्वतीचं भांडण आमचे मराठी कवी, शाहीर कवी कोनाजी बाळा यांनी आपल्या कवितेमध्ये वर्णन केलं. ते म्हणतात, भाललोचना नागभूषणा नीलग्रीवा पशुपती, मुकुटी जटेत कोठून दिसती ललनेची आकृती. भालावर ज्याच्या डोळे आहेत, तिसरा डोळा नागभूषण, कंठ निळा आहे, पशुपती अशा शंकरा, तुझ्या जटेमध्ये स्त्रीची आकृती कुठली दिसते? कशी ती स्त्री डोक्यावरची? कोमलांग लावण्य सावळी मूर्ती बहुगोजरी. अतिशय कोमल सुंदर सावळी मूर्ती, गोजरी, नेत्र मृगासारखे चमकत आहेत, वीज चमकावी त्याप्रमाणे. धनुष्याकृती भुवे आहेत, हातामध्ये सुरस रत्नमानकं जडवलेली कंकण आहेत. तेज सावळे आहे, पण ते तेज नक्षत्राला सुद्धा उणे आणत आहे. म्हणून हे भगवंता आपल्या डोक्यावर सांगा कोण बसली? कोणाची बाहेर म्हटले आपल्या कवितेमध्ये. त्या भगवान शंकर उत्तर देतात, हे सुंदरी, माझ्या मस्तकावर ते अपूर्व निर्मळ गंगाजळ वाहत आहे आणि त्यावर तुला जे मुख दिसतंय ना, ते कमळ आहे, मुख नाही, ते नेत्र नाहीत. मग पाण्यामधली मासे आहेत, त्या भिवया नाही, तर उदकाच्या लहरी आहेत. ती रत्नमानकणही आहे, पाण्यावर उठणारे तरंग आहेत, पाऊस पडताना पडणारे मेघबिंदू नक्षत्राप्रमाणे चमकत आहेत. पार्वती म्हणते, ठीक आहे, मग कुंडलकवत कुचमंडल दोन्ही कनक कलशवासती, अति बारीक चलकंचुकी हिरवी भुजी प्रभादावती. कुंडलाप्रमाणे दोन्ही स्तनमंडळ सोनेरी कलश भासतात. अतिशय बारीक हिरवी कंचुकी वस्त्र दंडकावर शोभते आहे. भगवान म्हणतात, हे कुचमंडल नाही, हे दोन्ही स्तन नाही, तर हे चक्रवाक पक्षी आहे. हे कंचुकीचं हिरवं वस्त्रमंडित नाही आहे, हे शेवाळ आहे. मला सांगा, बहुजन समाजातला गवळी असलेला शाहीरांचा कोनाजी बाळा, पण त्यांनी सुद्धा जगन्नाथ पंडिताला लाजवेल असं गंगेवर केलेले काव्य आहे. स्पर्श झाला, हृदयाला स्पर्शून झाला. शाहीर होनाजी बाळाची ही कल्पना चमत्कृतीपूर्ण आहे. हे ऐकून
पंडितराज जगन्नाथ स्वर्गामध्ये गैवरला असेल. तवालंबादंब स्फुरद लघुगर्वेण सहसा मया सर्वे वज्ञा सरणिमथनीतासुरगणाः इदानीमौदास्यं भजसि यदि भागीरथि तदा निराधारकेशाम् इह कथयः रोदिमि पुरा. जगन्नाथ पंडित म्हणताय गंगेला, हे आई, तवा लंबा दंब, दंब म्हणजे अंब, हे आई, तव आलंबात, तुझ्या आधाराने, स्फुरद लघुगर्वेण, स्फुरद म्हणजे स्फुरलेला, फुगलेला, अलघुगर्वेण, लघु म्हणजे लहान, अलघु म्हणजे मोठ्या, मोठ्या गर्वाने फुगलो. तुझ्या आधाराने आई मी मोठ्या गर्वाने फुगलो. आणि सहसा मया, सहसा म्हणजे एकदम माझ्याकडून, अथ सर्वे सुरगणाः, सगळे देवगण, अवज्ञा सरणीम नीताः, अवज्ञेच्या मार्गाला नेले. तू माझा आधार आहेस म्हणून मी गर्वाने फुगलो आणि सगळ्या देवांची उपेक्षा केली. स्फुरद लगवर, इतका थोड्या गर्वाने मी फुगलो आणि माझ्याकडून सर्व देवगणांचा अपमान झाला. म्हणून हे आई, इदानीं, यावेळी, औदास्यम, माझ्या संबंधी जर तू उदासीनता भजसी स्वीकारलीस तर हे भागीरथी गंगे, निराधारकेशाम इह कथयमारोदिमि पुरा, तू जर माझी उपेक्षा केलीस, माझ्याकडे लक्ष नाही दिलंस तर मी निराधार होईल. तुझ्या जीवावर मी सगळ्या बाकी देवांची उपेक्षा केली, काही गरज नाही तुमच्या. आम्हाला गंगा आमची समर्थ आहे आमचा उद्धार करायला. मग आता या प्रसंगी हे गंगे, तू जर, मी निराधार झालो आहे, सांग आता कोणाच्या पुढे जाऊन रडू. कथय हा रोदिमी पुरा, पुरा मी पुढे कोणाच्या पुढे जाऊन रडू, मी निराधार झालो आहे. त्याचा सरळ अर्थ असा की आई, तुझ्या आधारामुळे फुगलेल्या मोठ्या गर्वाने मी सगळ्या देवगणांना अवहेलनेच्या मार्गावर नेली. म्हणजे बाकीच्यांची अवहेलना केली. काय तुमची गरज नाही आम्हाला, गंगा समर्थ आहे आम्हाला उद्धार करायला. म्हणून हे भागीरथी, आता यावेळी माझ्या जीवनाची शेवटची वेळ आहे. तू जर उदासीन राहिलीस तर निराधार झालेला मी कोणाला शरण जाऊ. हे गंगा माते, तुझा मला आधार मिळाला म्हणून मला गर्व चढला. माझ्या ठिकाणी थोडा विवेकसुद्धा उरला नाही. जीवनाचं कल्याण करणाऱ्या अनेक देवदेवता आहेत, पण त्यांचं महत्त्व माझ्या चित्ताला मुळीच वाटलं नाही. सगळ्या देवांची मी अवगणना केली, अवहेलना केली. का? तुझ्या आधाराची मला गर्वानं धुंदी चढली होती. म्हणून आता देव माझ्याकडे मुळीच लक्ष देणार नाहीत. किंवा माझ्या बाबतीत जर तू अशी उदासीन झालीस तर मी कोणाला शरण जाऊ. मी निराधार झालो आहे. त्या तुझ्याशिवाय माझा उद्धार करणारी या जगामध्ये कोणीही नाही. याला एकविध भाव म्हणतात. तुझ्याशिवाय अन्य कोण. अन्याश्रयाणाम त्यागा, नारद भक्तिसूत्रामध्ये भक्तीचे एक सूत्र आहे. त्या देवाशिवाय इतर आश्रय सोडून देणे. तूच फक्त. त्वमेव माता पिता त्वमेव, याला म्हणतात एकविध भाव. एक धरला चित्ते आम्ही रखुमाईचा पती, दुसरा नाही. वारकऱ्याचा एकविध भाव आहे. तुकाराम महाराज म्हणतात, आमच्या हृदयामध्ये एकच तो रखुमाईचा पती आम्ही धरलेला आहे.
रुक्मिणी पार्वती यांना वरण्याकरता अनेक देव उत्सुक होते, मागणे आले होते. पण रुक्मिणीनं फक्त कृष्णालाच वरलं, पार्वतीने फक्त शंकरालाच वरलं. संत नरहरी सोनारांनी फक्त शंकराचीच भक्ती केली. जो अनेक देवाची भक्ती करतो, एका देवाची अनन्य भावाने करत नाही, त्याला ज्ञानेश्वर महाराजांनी वेश्येची उपमा दिली आहे. वेशीत उभा राहते म्हणून वेश्या. ती येणाऱ्या जाणाऱ्याला सगळ्याला खुणावते. तसं हा भक्त म्हणले सगळ्या देवाला खुणवतो. सोमवार आला की महादेवाला खुणवतो, मंगळवार आला की देवीला खुणवतो. हा एकविध भाव नाही. एकविधा भक्ती ही उत्कृष्ट अवस्था आहे. जगन्नाथ पंडित म्हणतात, गंगा माते मी तुझ्या एकटीची भक्ती केली, बाकी कोणाची केली नाही. सगळ्या देवांची मी अवहेलना केली. भक्तीचा सुद्धा इथे त्याला गर्व आहे. अशा वेळी माझ्या कोणीही देवता माझ्या मदतीला येणार नाही. आणि गंगा माते तू जर माझ्या मदतीला आली नाही तर मी कोणाला शरण जाऊ. स्मृतिं याता पुंसाम अकृत सुकृता नाम पिचया हरन्त्यन्तस्तन्द्राम तिमिरमिव चंद्रांशु सरणि इयं सा ते मूर्ति सकलसुरसंसेव्य सलिला ममान्तः सन्तापं त्रिविधमततापञ्च हरताम्. हे गंगा माते, स्मृतिं याता, या म्हणजे जाणे, आमच्या स्मरणात गेली. पुंसाम म्हणजे माणसाच्या, अकृत म्हणजे न केलेलं, कृत सुकृत पुण्य, स्मरणात तू गेलीस आमच्या माणसाच्या पुण्य न केलेल्यांच्या सुद्धा. या जी हरंती म्हणजे हरण करते. काय हरण करते? अंतस्तंद्राम, अंतरामधला आळस, अंतःकरणामधला म्हणजे अज्ञान. कसं? तिमिरम इव चंद्रांश सरणी, चंद्रांश म्हणजे चंद्राची किरण, चंद्राच्या किरणाची ओळ ज्याप्रमाणे अंधार नाश करते, तशी तुझी मूर्ती सर्व पापांचा नाश करते. सकल सुरसंसेव्य सलिला, जिचं पाणी सर्व देवांना सेवन करण्याला योग्य आहे, अशा हे गंगे मम अंतःसंताप, माझ्या अंतःकरणामधला संताप, हे त्रिविधताप हरताम, हरण कर. हे गंगे, ज्यांनी काहीच पुण्य केलं नाही अशा लोकांच्या स्मरणात जरी तू आलीस, स्मरणात दुसऱ्या, तरी तुसळे ताप नाही होत. चंद्रकिरणाची रांग अंधार दूर करते, तसं तुझं स्मरण केल्याबरोबर अंतःकरणातील आळस अज्ञान दूर होतं. ही तुझी मूर्ती माझे त्रिविध ताप नष्ट करो. म्हणून हे गंगे, तुझ्या वत्सल मूर्तीला सर्व देव भावभक्तीनं भजतात. तू कशी आहेस? नुसती आठवण जरी झालीस गंगेची, गंगा गंगा इतकी बोलूयात योजनानां शतकेतात, हजारो योजना नुसतं गंगा गंगा म्हणजे बाप संपलं. तुझी जरी आठवण झाली नुसती, तरी अंतःकरणातील सर्व पाप नष्ट होते, अज्ञान नष्ट होते. कसं? दृष्टांत, चंद्रप्रकाशाने म्हणजे अंधार जसा जातो, तसं तुझ्या केवळ स्मरणाने अज्ञान नष्ट होते. अशी तुझी दिव्य मूर्ती माझ्या अंतःकरणाचा त्रिविध ताप नष्ट करू. याला स्मरण भक्ती म्हणते. नुसतं स्मरण जरी केलं
नवविधा भक्तीमध्ये स्मरण भक्ती आहे. श्रवणं कीर्तनं विष्णोः, स्मरणं पादसेवनम्, अर्चनं वंदनं दास्यं, सख्यमात्मविवेदन निवेदनं. पहिली भक्ती श्रवणं, ऐकणं. दुसरं कीर्तनं म्हणजे भगवंताच्या गुणाचं वर्णन करणं. तिसरं विष्णोः स्मरणं, भगवंताचं स्मरण करणं. चौथं श्रवणं कीर्तनं विष्णोः स्मरणं पादसेवनं, चरणाची सेवा करणं. अर्चनं वंदनं दास्यं, अर्चन म्हणजे षोडशोपचार पूजा करणं, वंदन म्हणजे नमस्कार करणं, दास्य म्हणजे सेवाभाव आणि आत्मनिवेदन म्हणजे स्वतःला अर्पण करून टाकणं. याच्यामध्ये स्मरणभक्ती जी आहे तिसरी, श्रवणं कीर्तनं विष्णोः स्मरणं. तर गंगे, तुझं नुसतं स्मरण केलं तरी सुद्धा सर्व पापांचा नाश होतो. स्मरणभक्ती श्रेष्ठ आहे. गच्छन् तिष्ठन् जपन् ध्यायन् भुञ्जन् जागृन् स्वपन् श्वसन्, यो स्मरेत् सततं गंगा सही मुच्छेत बंधनात. गंगेचं महात्म्य सांगताना म्हटले, गच्छन् जाताना, तिष्ठन् उभा राहताना, जपन जप करताना, ध्यायन ध्यान करताना, भुंजन खाताना, जागृत जागेपणी, स्वपन झोपले असताना, श्वसन श्वास घेताना, जो गंगेचं सतत स्मरण करतो तो सर्व बंधनातून मुक्त होतो. गीतेमध्ये सुद्धा भगवंतांनी सांगितले की जो नुसतं स्मरण करतो नित्याला, अनन्याश्चिंतयन्तो मां ये जनाः पर्युपासते. अनन्य चित्ताने जे परिपासन म्हणजे माझी सेवा करतात, माझं स्मरण करतात, त्यांना मी मुक्त करतो, त्यांना सुलभ आहे मी, असं गीतेने सांगितलेलं आहे. म्हणून हे गंगे, तुझ्या नुसत्या स्मरणाने, या स्मरणभक्ती सांगितली या श्लोकामध्ये, स्मरणभक्ती सांगितली. तुझ्या नुसत्या स्मरणाने माझे त्रिविध ताप नष्ट हो. माणसाला 3 ताप आहेत. एक ताप आध्यात्मिक, दुसरा तो अधिभौतिक, तिसरा तो अधिदैविक ताप जाणावा. पहिला आध्यात्मिक ताप म्हणजे शरीराला होणारा, त्या अध्यात्माचा काही संबंध नाही. अध्यात्म म्हणजे शरीराला होणारा, शरीर मन इंद्रिय यांना प्राप्त होणारं सुख आणि दुःख. सुखसुद्धा तापच आहे, फक्त प्लस आहे. दुःख मायनस आहे, तोही तापच आहे. अत्यंत आनंदाने मनुष्य रडतो, अत्यंत दुःखानेही रडतो, दोन्ही तापच आहेत. तेव्हा मन इंद्रिय शरीर यांना प्राप्त होणारं जे सुख दुःख आहे तो म्हणजे आध्यात्मिक ताप. दुसऱ्यामुळे जो ताप होतो तो अधिभौतिक. वाईट मुलगा, वाईट मुलगी, वाईट नवरा, वाईट बायको, समाज, दुष्ट, चोर, डाकू यांच्यामुळे निर्माण होणारे. आणि तिसरा जो आहे तो अधिभौतिक म्हणजे पंचमहाभूतामुळे होणारा ताप. भूत भौतिक, भूत म्हणजे पंचमहाभूत, म्हणजे भूकंप, अतिवृष्टी, अनावृष्टी, महापूर, हे सगळे ताप. याच्यावर दासबोधामध्ये 3 समास लिहिले, प्रत्येक तापावर एक समर्थाने. त्रिविध ताप. त्या गंगेला प्रार्थना केली की माझे त्रिविध ताप दूर कर. एक नाही नुसता, शरीराचा नाही, शरीराचाही ताप दूर कर, मनाचाही ताप दूर कर आणि पंचमहाभूताने होणारा तापही दूर कर. गंगा माझ्या अंतःकरणातील संताप दूर करू. शरीराचा रोग गेला आणि मनाचा राहायला का उपयोग आहे? अंतःकरणातील त्रिविध ताप दूर करा, अशी प्रार्थना
या श्लोकामध्ये जगन्नाथ पंडितांनी केलेली आहे. पुढच्या श्लोकामध्ये जगन्नाथ पंडित म्हणतात, अपिप्राज्यम राज्यम तृणमिव परित्यज्य सहसा विलोलद्वा नीरम तव जननितीरं श्रुतवतां सुधातस्वादीय सलिलमिदमातृप्ति पिबतां जनानामानंद परिहसति निर्वाण पदवीं. अपिप्राज्यम राज्यम, देवा विशाल राज्य जरी मला दिलं, साधं राज्य, म्हणजे प्रगत राज्य, त्याला उपसर्ग लागला की अर्थ विशेष होतो. विशाल राज्य जरी दिलं तरी सहसा तृणमिव परित्यज्य, सहसा म्हणजे एकदम, तृणमिव गवताप्रमाणे टाकून द्यावं आणि ते गवताप्रमाणे सोडून देऊन, हे जननी तव विलोलद्वा नीरम, विलोलद म्हणजे आई तुझ्या हलणाऱ्या, वानीर म्हणजे वेत, ज्याच्या काठावर हलणारे वेत आहेत अशा काठाचा आश्रय घेतला. हे त्या लोकांनी विशाल राज्य सोडून दिलं आणि जिच्या काठावर वेत हलतायत अशा काठाचा आश्रय तिथे येऊन राहिली, राजवाडा सोडून, राज्य सोडून. सुधातस्वादीय, सुधा म्हणजे अमृत, अमृतापेक्षा सुद्धा स्वादिष्ट असं तुझं पाणी आहे. इदम जलम, तुझं पाणी अमृतापेक्षा स्वादिष्ट आहे. ते आतृप्ती पिबताम, तृप्ती होई तोपर्यंत पडाला. त्यांना जो आनंद होतो, जनानाम आनंद, तो निर्वाण पदवी हसती, निर्वाण पदवी मोक्षपद, तो आनंद मोक्षपदाला सुद्धा हसतो, तुझ्यापेक्षा मी जास्त आहे. गंगेचं पाणी पिताना होणारा आनंद मोक्षाच्या आनंदापेक्षा सुद्धा श्रेष्ठ आहे. आई ज्याने विशाल राज्य एकदम टाकून दिलं, तसं अंगाला लागलेलं गवत झटकून द्यावं ते म्हणून राज्य सोडून दिलं. भगवंताचं वर्णन आहे रामाचं. वनवासाला कसे गेले? राज्यम येन पटांत लग्न तृणकम त्यक्तम गुरु राज्ञया, हा दृष्टांत. पटांत म्हणजे वस्त्राला लागलेलं गवताचं काडी झटकून द्यावी, तसं राज्य रामाने झटकून दिलं आणि वनवासाला गेले. तसं आई विशाल राज्यसुद्धा ज्याने गवत झटकून द्यावं तसं सोडून दिलं आणि वेत जिथे हलतात त्या तुझ्या तीराचा आश्रय घेतला आणि अमृताप्रमाणे तुझं स्वादिष्ट जल तृप्ती होई तोपर्यंत पिऊ लागले. त्या गंगाजल पिण्याचा होणारा आनंद मोक्षपदाच्या आनंदापेक्षा जास्त आहे. मोक्षपदाला तो हसतो आनंद. आप्पा म्हणतात, चतुर विवेकी सज्जन तुझं महात्म्य जाणून साम्राज्यसुद्धा तुच्छ गवताप्रमाणे झटकून टाकतात आणि तुझ्या तीरावर निर्धाराने येऊन राहतात. इथं वेत लव्हाळे डोलतात. हे माते सुंदरी, अमृतालाही फेके वाटते असे तुझे मधुर जल आदराने पिऊन ते तृप्त होतात. तुझ्या तीरी राहणं, तुझे पाणी सेवन करणं यामुळे आनंदाला पारावार राहत नाही. तेव्हा हे गंगा माते, तुझं पाणी पिल्यावर मोक्षाचं सुद्धा महत्त्व उरत नाही, पण तुझं जल पिण्याचा आनंद मुक्तीच्या निर्वाण सुखाला हसतो. गंगेचं महात्म्य वर्णन करताना जगन्नाथ पंडित म्हणतात की विशाल राज्याचा त्याग करून सुद्धा राजे तुझ्या काठावर येऊन राहतात. म्हणजे गंगा तीर
साम्राज्यापेक्षा सुद्धा लोकांना जास्त पवित्र वाटतं. विशाल राज्यसुद्धा त्यांना नको वाटतं गंगेच्या पाण्यामध्ये. गंगेचं पाणी कसं आहे? अमृतापेक्षा गोड आहे, स्वादिष्ट आहे. आता गंगा प्रदूषित झाली सोडून द्या, पण पूर्वी राजे, धार्मिक नेते, संत महात्मे कुठेही गेले तरी गंगा जलाशिवाय दुसरं पाणी पित नव्हते. पंडित मदन मोहन मालवीय परदेशाला गेले तरी सुद्धा गंगाजल बरोबर घेऊन जात होते. जयपूरचे राजे जहाजातून मोठमोठ्या चांदीच्या पिपामध्ये 1-1 टन वजनाची पिपा आहेत त्यांची, आज आहेत. जयपूरला गेला तर राजवाड्यामध्ये ठेवलेली ती, त्यात गंगाजल भरून येत होते. आजसुद्धा काही महात्मे असे गंगाजलाशिवाय दुसरं पाणी पित नाही. हे गंगाजल अमृतापेक्षा स्वादिष्ट आहे. आणि गंगाजल पिणं हा सर्वश्रेष्ठ आनंद आहे. सर्वश्रेष्ठ आनंद कोणता मानला जातो? ब्रह्मानंद. परमेश्वराचा साक्षात्कार झाल्यावर जो आनंद होतो तो सर्वश्रेष्ठ आहे, मोक्षप्राप्तीचा. पण जगन्नाथ पंडित म्हणतात गंगाजल पिण्यावर जो आनंद होतो तो ब्रह्मानंदापेक्षा श्रेष्ठ आहे. ब्रह्मानंदाचा उपहास करतो. ज्ञानेश्वर, तुकाराम, नामदेव यांनी सुद्धा भक्तिसुखाचा आनंद मोक्षापेक्षा श्रेष्ठ मानला आहे. मग काय म्हणतात? न लगे मुक्ती धन संपदा. आम्हाला तुमचा मोक्ष आहे, त्या आनंदाची गरज नाही. संत संगती आम्हाला पांडुरंगाच्या दर्शनाचा जो आनंद आहे ना, त्याच्यापुढे तुझ्या मोक्षाचा आनंद तुच्छ आहे. एका अभंगामध्ये ते म्हणतात मोक्ष सुखा हाणू लाथा. काही गरज नाही तुझ्या मोक्ष आनंदाचा. तेव्हा जगन्नाथ पंडित सुद्धा म्हणतात की गंगेचं जल हे प्राशन करणं म्हणजे मोक्ष सुखाच्या आनंदापेक्षा जास्त आनंद आहे. याला अनन्यता म्हणतात. आजच्या दृष्टीनं, वैज्ञानिक दृष्टीनं जरी पाहिलं तर गंगेच्या पाण्यामध्ये रोगजंतू टिकत नाही. हे औषधी आहे, पथ्यकारक आहे. वर्षानुवर्ष ठेवलं तरी नाचत नाही. आपल्या देवघरामध्ये गंगाजल ठेवलेलं असतं, वर्षानुवर्ष नाचत नाही कधी. हो, अकबर, मोहम्मद तुघलक, औरंगजेब हे राजेसुद्धा रोज गंगाजल पित होते, मुसलमान असून. त्यांना महत्त्व कळलं आहे, पण आम्हाला कळलेलं नाही अजून गंगाजलाचं. असं हे गंगाजल. जगन्नाथ पंडित म्हणतात हे गंगाजल मी प्राशन करतो म्हणून हे आई तू आमचा उद्धार कर. आता कसं आहे? प्रभाते स्नातीनां नृपतिरमणीनां कुचतटी यतो यावन्मातर मिलति तवतो यैर्मृगमदः मृगास्तावद्वैमा निकषतसहस्रैः परिवृता विशन्ति स्वच्छन्दं विमलवपुषो नन्दनवनं. गंगेचं पाणी सुगंधित झालेलं आहे. आणि या श्लोकामध्ये जगन्नाथ पंडितांनी केलेली काव्यकल्पना फार सुंदर आहे. ऐका. प्रभाते, पहाटे, सूर्योदयापूर्वी त्याला प्रभात म्हणतात. आपण उठतो ती प्रभात नव्हे, ती दुपार आहे. स्नातीनाम, स्नान करणाऱ्या. नृपती रमणी, नृपती म्हणजे राजा, राजांच्या, रमणी म्हणजे स्त्रिया, राण्या. कुचतटी गतो, त्या आंघोळीला गंगेमध्ये पहाटे आलेले आहेत राजस्त्रिया, राजांच्या राण्या. आणि ते पाणी त्यांच्या स्तनावर आदळते, गंगेचं पाणी आंघोळ करताना, कुचतटी. आणि मग जेव्हा हे माते त्यांच्या स्तनाला रात्री लावलेलं जे मृगमदहा म्हणजे कस्तुरी, रात्री शृंगार करताना स्तनाला लावलेली जी कस्तुरी आहे ती त्या पाण्यामध्ये मिसळते. यावन मातर मिलती,
तव तोयैर मृगमदहा, मृगमद म्हणजे कस्तुरी, त्यावर मिसळते. आणि होतं काय, त्याचा परिणाम असा होतो की ज्या कस्तुरी मृगापासून ती कस्तुरी निर्माण झालेली आहे ते स्वर्गात जातात. काय कल्पना आहे, याला कल्पनारम्यता म्हणतात. रमणीय कल्पना काय असते, राजस्त्रिया आंघोळ करायला गंगेच्या पाण्यामध्ये पहाटे गेल्या, त्यांच्या स्तनाला लागलेली कस्तुरी पाण्यामध्ये मिसळली आणि त्या पुण्याईनं कस्तुरी मृग उद्धरून गेली. कसे, वैमानिक शतसहस्रै परिवृता, शेकडो सहस्र वैमानिकांनी परिवेष्टित होऊन, त्यांना न्यायला शेकडो वैमानिकांनी विमानं घेऊन आणि ते विमल वपुषो शुद्ध देहाने विशंती नंदनवनम, इंद्राच्या नंदनवनामध्ये गेले. पृथ्वीवरचे सगळे कस्तुरी मृग या पुण्याईने कुठे गेले, इंद्राच्या नंदनवनामध्ये गेले. हे गंगा माते आप्पा म्हणतात, पहाटे तुझ्या जलात स्नान करणाऱ्या राजस्त्रियांच्या वक्षाला लागलेली कस्तुरी जेव्हा पाण्यात तुझ्या मिसळते, तेव्हा ती कस्तुरी ज्या मृगापासून निर्माण झाली ते कस्तुरी मृग शुद्ध शरीर धारण करून शेकडो हजारो वैमानिकांनी परिवेष्टित होऊन स्वच्छंदपणे इंद्राच्या स्वर्गातील नंदनवनात प्रवेश करतात. गंगेचं महात्म्य इतकं आहे की कस्तुरी मृगसुद्धा उद्धरून गेले, मग मानव उद्धरून जाईल यात नवल काय. नृपती रमणी, नृपती स्त्री असा शब्द वापरणार, रमणी म्हणजे रममाण झालेल्या, त्या रात्रीचा उल्लेख आहे त्यामुळे रमणी शब्द योग्य आहे. तिथं नृपामध्ये रममाण झालेल्या अर्थपूर्ण शब्द आहे. नृपती राजा म्हणजे राजन शब्द वापरला नाही. नरांचा पती, तिथं नर येतो आणि ही रमणी आहे. संस्कृतमध्ये प्रसंगाला योग्य अशी शब्द वापरले जातात. ही जगातली एकमेव भाषा आहे. विविध प्रकारच्या अर्थछटा व्यक्त करणारी जगात दुसरी भाषा नाही संस्कृतशिवाय. रमणी शब्द कुठे वापरावा, स्त्री शब्द कुठे वापरावा, ललना कुठे वापरावा, अर्थ एकच आहे, संदर्भ वेगळे आहेत. नरांचा पती म्हणजे राजा, अहो रमणींचा पती दोन्हीकडे जोडता येतो हा शब्द. रमणीचा पती किंवा नरांचा पती. रात्री शृंगाराच्या वेळी राजस्त्रिया अंगाला कस्तुरी लावत होत्या. कस्तुरी सोन्यापेक्षा महाग आहे. हजारो मृगामध्ये एखादा कस्तुरी मृग असतो आणि त्याच्या नाभीमध्ये सापडणारी कस्तुरी लाखो रुपये दिली तर तोळाभर मिळत नाही अशी कस्तुरी आहे सध्या. ती अंगाला लावत होती. म्हणजे केवढं वैभव होतं आपल्या देशामध्ये. हे कल्पना वैभव आहे. आणि त्या कस्तुरीला गंगाजलाचा स्पर्श होतो आणि ज्या कस्तुरी मृगापासून ती निर्माण झाली ते स्वर्गाच्या नंदनवनामध्ये जातात. ही कल्पना म्हणजे कल्पना रम्यतेचा परमोत्कर्ष आहे. याला काव्य म्हणतात. अशी उपमा अपूर्व आहे म्हणून याला अलंकार कोणता ह्या अभूतोपमा, साधी उपमा नाही. आता काय अलंकार समाज काही शिकवलीच जात नाही त्यामुळे हे कळायचा विषयच नाही. काही काव्य कळायला शास्त्र यावं लागतं. गंगा गंगा इति ब्रूयात योजनानाम शतैरपी, इथे असंच आहे. शेकडो मैलावरून जरी गंगा गंगा शब्द उच्चारला, मुच्यते सर्व पापेभ्यो मोक्ष विष्णुलोकम सगच्छती. सर्व पापातून मुक्त होऊन तो विष्णुलोकाला जातो. याही श्लोकामध्ये कल्पना सुंदर आहे पण रमणीय नाही. सुंदर जे असतं ते रमणीय असतं असं नाही. नृपती रमणी नाम गुजदृढ हे रमणीय आहे. आणि शिवाय त्यामध्ये शृंगार आहे आणि
आणि स्वर्गात जातात हा परतत्व स्पर्श आहे, शिवाय अतिशयोक्ती अलंकार आहे. अतिशयोक्ती म्हणजे थापा नाही, सामान्य गोष्ट मोठी करून सांगितलेली असते कळण्याकरता, दुर्बीण आहे ती. कस्तुरीला गंगाजलाचा स्पर्श झाला म्हणजे कस्तुरी मृग उद्धरतात, इतर पापी उद्धरतील यात काय नवल हे सांगायचं आहे. गंगेच्या पाण्याचं सामर्थ्य किती आहे. ती कस्तुरी पाण्यात मिसळल्यावर जर कस्तुरी मृग उद्धरून जातात तर आंघोळ केल्यावर सामान्य लोक का नाही उद्धरणार. अशी अभूतोबामा जगन्नाथ पंडिताचं काव्यवैभव काय आहे यातून सूचित होतं. स्मृतं सद्यस्वान्तं विरचयति शान्तं सकृदपि प्रगीतं यत् पापं झटिति भवता पंचहरति इदं तद्गंगेति श्रवणरमणीयं खलु पदं मम प्राणप्रान्ते वदनकमलांतर्विलसतु. स्मृतं नुसतं स्मरण जरी केलं गंगेचं तर सद्य ताबडतोब, स्वांतम स्व अंतम म्हणजे स्वतःच्या मनाला, विरचयती शांत करते, तात्काळ स्वतःच्या मनाला म्हणजे गंगेचं नुसतं स्मरण जरी केलं तर मन शांत होतं. शांतम सकृदपि एकदा जरी स्मरण केलं तर मन ताबडतोब शांत होतं. प्रगीतम जर गायलं, प्रगीतम यत्पापम झटिति भवता पंचहरति, एकदा जरी गायलं तरी पाप झटिति म्हणजे त्वरित नष्ट होतं. नुसतं पाप नाही, भवतापसुद्धा दूर होतो, संसार तापसुद्धा दूर होतो. असं तुझं नाव आहे. इदं तद्गंगेति, हे गंगे तुझं नाम असं आहे की ज्याचं स्मरण केलं तरी मनाला शांती मिळते. जे गायलं असताना पापाचा नाश होतो त्वरित. असं तुझं नाव कसं आहे. श्रवण रमणीयं खलु पदम, ऐकायला रमणीय, कानाला उद्गुल्या करणार, रमणीय गोड वाटणार, असं तुझं जे नाव आहे गंगा नावाचं. इदं तद्गंगेति, हे गंगा नावाचं तुझं पद म्हणजे शब्द. मम प्राणप्रांते म्हणजे माझा प्राण जायची वेळ आल्यानंतर, प्राणांताच्या वेळी प्राणप्रांते. वदन कमलांतर्विलसतु, माझ्या वदनरूपी कमळामध्ये ते प्रगट हो, मी ओठावर येऊ. मी मरत असताना हे गंगे तुझं नाव माझ्या ओठावर येऊ. इतना तो कर्ण स्वामी जब प्राण तनसली करी, असे एक पद आहे. माझ्या शरीरातून प्राण जेव्हा जाईल तेव्हा परमेश्वरा तुझं नाव माझ्या ओठावर असावं. तसं गंगे माझा प्राण जायच्या वेळेला तुझं नाव माझ्या ओठावर असलं पाहिजे. आपण म्हणतात गंगे तुझी पावन स्मृती एकदा जरी चित्तात आली तरी सगळ्या अंतःकरणातल्या वृत्ती शांत होतात. तुझ्या नामाचं गायन एकदा जरी मुखातून आलं तरी भवताप दूर होतो. हे गंगा हे नाम फार मधुर आहे. अंतःकाळी माझ्या वदन कमलांतर म्हणजे वदनरूपी कमळाच्या आत म्हणजे जिभेवर नाचत राहो. गंगा हे नाम कसं आहे. श्रवणरमणीयम, ऐकायला अतिशय सुंदर रमणीय. एकदा एका गायकाचं गाणं ऐकल्यानंतर श्रवणरमणीय हा शब्द वापरला. तुमचं गाणं जगन्नाथ पंडिताचा शब्द वापरायचा झाला तर आजचं गायन श्रवणरमणीय झालं.
त्याने मला हातच जोडले. माझ्या गायनाचं इतकं सुंदर वर्णन आजपर्यंत मी कुणी केलेलं ऐकलं नाही. पण हा शब्द माझा नाही, हा जगन्नाथ पंडिताचा शब्द आहे, श्रवण रमणीय. गंगा हे नाम कसं आहे? शेवट जरी ऐकलं भगवंताचं नाम अंतकाळी तरी मुक्त होतो. अंतकाले च मामेव स्मरन् मुक्त्वा फलेवरम यप्रयाति समद्भावम याति नास्त्यत्र संशयः. गीतेमध्ये म्हटलंय भगवंतानी, मामेव स्मरण, माझं स्मरण करून, कलेवरम मुक्त्वा, शरीर उच्छा सोडून जो जातो तो मला प्राप्त होतो, माझ्या भावाला प्राप्त होतो, यात संशय नाही. अंतकाळी जर इष्टदैवताचं स्मरण झालं तर तो त्या गतीला जातो. अंते मतिही सा गतीही, अंतकाळी जी बुद्धी होते तीच गती प्राप्त होते. नवविधा भक्तीमधली स्मरण भक्ती आहे. नवविधा भक्तीमध्ये विष्णोः स्मरणं म्हटलं. तेव्हा ती नुसतं स्मरण, विष्णू सहस्रनामाच्या पहिल्या श्लोकात काय म्हटलंय? यस्य स्मरण मात्रेण जन्म संसार बंधनात विमुच्यते नमस्तस्मै विष्णवे प्रभविष्णवे. ज्याच्या नुसत्या स्मरणाने जन्मसंसार बंधनातून मनुष्य मुक्त होतो त्या विष्णूंना नमस्कार. भीष्माचार्यांनी प्राण सोडताना शेवटी भगवंताला विनंती केली, देवा माझा प्राण जाई तोपर्यंत तू माझ्या समोर उभा राहा. इतना तो करना स्वामी जब प्राण तंस निकले. उभा राहा माझ्या. पितांबरी कशी हो, पितांबर घातलेला आहे. छवी मन में ये बसी हो, तुझी आमच्या मनामध्ये जी मूर्ती आहे त्या मूर्तीत उभा राहा. तुला पाहत पाहत प्राण सोडतो. पाहत पाहत ज्याने प्राण सोडला ते जास्त भाग्यवान, कारण त्याला दिसला नाही. पण निदान स्मरण करून जरी प्राण सोडला तरी तो मुक्त होतो. गंगा हे नाम भगवंताच्या नामा इतकंच पवित्र आहे, उद्धारक आहे. हो, गंगा शब्दाची व्युत्पत्ती काय आहे? गाम आगता म्हणजे पृथ्वीवर स्वर्गलोकातून आली म्हणून गंगा. हरे पादात शंभो मस्तकाच गाम प्राप्ता सा गंगा. जी विष्णूच्या पायापासून शंकराच्या मस्तकावरून पृथ्वीवर आली तिला गंगा म्हणतात. गाम हरिशांग्रिगात प्राप्ता गंगेतीह प्रकीर्तिते. हरीच्या पायातून जी पृथ्वीवर आली म्हणून तिला गंगा म्हणतात. गम्यते सोपानभूतया या स्वर्गा सा गंगा. गंगेचा जना करून लोक स्वर्गात जातात. गमनात गंगा जाते, वाहते म्हणून ती गंगा. संस्कृतचं वैशिष्ट्य काय आहे? शब्दाचा अर्थ शब्दातच असतो, अशी जगात दुसरी भाषा नाही. गंगेच्या नावाचं एकदा जरी स्मरण केलं तरी मन शांत होतं. म्हणून आपण रोज गंगेचं स्मरण करतो. आपण चंद्रभागेमध्ये स्नान करताना सुद्धा गंगेचं स्मरण करतो. जय गंगे भागीरथीच म्हणतो आपण. हिंदू लोकांच्या अगदी काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत कुठल्याही क्षेत्रात जावा, लोक तोंडाने गंगेचा उच्चार करतात. मरताना गंगेचं पाणी मुखात घालतात. गंगा हे नाव कानाला मधुर लागतं म्हणून त्याला श्रवणरमणीय म्हटलं. श्रवणरमणीय हा शब्दच कानाला रमणीय वाटणार आहे. नुसतं स्मरण केलं तर जगामध्ये रोग बरा करणारं एकतरी औषध आहे का? स्मरणाने नुसत्या औषध घेतल्यावर सुद्धा बरा होत नाही, स्मरणाने राहू द्या. पण गंगा हे एकच औषध असं आहे की जे नुसतं प्राणांताच्या वेळी घेतलं तरी सुद्धा मनुष्य मुक्त होतो.
म्हणून इदं तद्गंगेती श्रवणरमणीयं खलु पदम. हे गंगे, तुझं जे पद आहे, हा जो शब्द आहे, तो ऐकायला अतिशय गोड आहे. यदंतखेलंतो बहुलतरसंतोषभरिता नकाकानाकाधीश्वरनगरसाकांक्षमनसा निवासाल्लोकानां जन्मरणशोकापहरणं तदेतत्ते तीरं श्रमशमनधीरं भवतु नः. गंगे, या तीरावर खेळणारे, अधिकाधिक संतोषाने पूर्ण झालेले, काका हा म्हणजे कावळे सुद्धा, नाकाधीश्वर, नाक म्हणजे स्वर्ग, स्वर्गाच्या ईश्वर पदाची सुद्धा अपेक्षा करत नाही. तुझ्या काठावर खेळणारे कावळे स्वर्गाची अपेक्षा करत नाहीत. मनामध्ये आकांक्षा धरणाऱ्या राहण्यामुळे लोकांचं जन्म मरण मृत्यू शोक करण्यात, नष्ट करण्यामध्ये हे तुझं पाणी समर्थ हो. या तीरावर संतोषाने पूर्ण होऊन खेळणारे कावळे स्वर्गाच्या अधीश्वराचे म्हणजे इंद्राच्या नगरीची आकांक्षा मनामध्ये करत नाही. पण तुझ्या तीरावर जिथे जन्म आहे, मरण आहे, दुःख आहे, ते सगळं दूर होतं. ते तुझं तीर श्रमशमनधीरं भवतु नः. जनिमरण, आमचं जन्म आणि मरण याचा जो शोक आहे, दुःख काय आहे? पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम. पुन्हा पुन्हा जन्माला येणं, पुन्हा पुन्हा मरणं, पुन्हा पुन्हा आईच्या पोटात येणं, हे दुःख आहे का? तर ते दुःख दूर करणारं असं तुझं पाणी आहे. ते आमचं जन्ममरणाचं श्रम दूर करण्याला समर्थ हो. गंगा पुराणामध्ये कथा आहे की स्वर्गाचा अधीश्वर एकदा विमानातून जात होता. गंगाजल प्राशन करण्याकरता तो गंगेच्या तीरावर उतरला. इंद्र तिथे त्याला कावळे दिसले. तो म्हणाला, चला कावळ्यानो, मी तुम्हाला स्वर्गात नेतो, आमच्या नंदनवनामध्ये खेळा. कावळे म्हणाले, तुला तुझे नंदनवन लखला बसू. अरे, आमचं हे पुण्यकारक गंगा तीर आणि अमृताहून मधुर जल सोडून आम्ही स्वर्गात येणार नाही. म्हणजे गंगेचं तीर स्वर्गाच्या नंदनवनापेक्षा श्रेष्ठ आहे. इथं राहणारे कावळे सुद्धा स्वर्गात यायला तयार नाही. पण स्वर्गात गेल्यावर काय आहे, पुण्य संपले की पुन्हा खाली फेकून देते. चला हा गेला, बँकेतला बॅलन्स संपला की चेक परत येतो. तसं पुण्य संपले की तिथून चेक परत येतो खाली. चला जाओ जन्माला पुन्हा. ते तं भुक्त्वा स्वर्गलोकं विशालं क्षीणे पुण्ये मर्त्यलोकं विशन्ति. इथे म्हटले की पुण्य केल्यावर स्वर्गलोकात जातात, पुण्य संपलं की पुन्हा खाली येतात. मग कावळे म्हणे, पुन्हा खाली येण्याला जायची काय गरज आहे? इथं गंगा तीरावर राहिल्यावर आम्ही मुक्त होणार आहे. मुक्त झाल्यावर परत यायची काही गरज नाही आम्हाला, नाही का? शंकराचार्य म्हणतात की गंगे, तुझ्या मांडीवर जर माझा देह पडला तर त्याच्यापुढे इंद्रपदसुद्धा तुच्छ आहे. तुझे निर्मल जल ज्याने प्राशन केले त्याला परमपद मिळते. त्याच्याकडे बघायला यमसुद्धा समर्थ नाही. म्हणून हे गंगे, मला तुझ्या तीरावरचा कावळा कर, स्वर्गातला देऊ नको. गंगा तीरावर राहणाऱ्या जीवांचे जन्म मरण शोक दूर होते, म्हणून त्यांना स्वर्ग नको आहे. गंगेची महती अशी प्रत्येक श्लोकामध्ये चढत्या क्रमाने जगन्नाथ पंडितांनी वर्णन केलेली आहे. पुढचा भाग आपण उद्या